everyone, today's topic this is the development of embryo. आज आपण पाहणार आहोत development of embryo. Question is that what is mean by embryo? Actually embryo, this is a form inside the ovule, and this is the after the fusion of a male and female gamete, the first diploid cell these are formed, and this is the zygote cell, and this zygote cell after the mitosis cell division which have formed the embryo. एम्ब्रिओ म्हणजे काय की ज्यावेळेस मेल आणि फिमेल गॅमेट म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेट ज्यावेळेस एकत्र येतात त्याला म्हणतात फर्स्ट फर्टिलायझेशन किंवा त्याला म्हणतात यामध्ये सिनगॅमी. आणि सिनगॅमी झाल्यानंतर ज्यावेळेस इथे एक डिप्लॉइड सेल तयार होते किंवा मेल आणि फिमेल गॅमेट फ्युजन झाल्यानंतर जी फर्स्ट सेल तयार होते तिला म्हणतात यामध्ये झायगॉट किंवा त्याला म्हणतात यामध्ये ऊसपोर. आणि हे जे ऊसपोर आहे किंवा झायगॉट आहे तर याच्यामध्ये मायटोसिस सेल डिव्हिजन होतं आणि त्यानुसार यामध्ये मल्टीसेल्युलर जे इथे मास तयार होतं दिस इज कॉल्ड ॲज द एम्ब्रिओ. and this embryo these are formed inside the ovule, and after the fertilization this ovule is converted into seed. ज्यावेळेस इथे ओलचं कन्व्हर्जन सीडमध्ये होतं त्यावेळेस यामध्ये जे सीड आपण जमिनीत लावतो त्यानुसार नवीन एक प्लांट ग्रो होतं आणि त्या प्लांटमध्ये सुरुवातीला ज्यावेळेस प्ल्युमेल आणि रॅडिकल इथे फॉर्म होतात दिस इज द पार्ट ऑफ दिस एम्ब्रिओ. एम्ब्रिओपासून ॲक्च्युली नवीन जे प्लांट आहे तर ते सीडपासून जे ग्रो होतं तर दिस इज द पार्ट ऑफ एम्ब्रिओ. नाव वी फोकस ऑन द हाऊ दिस एम्ब्रिओ दिस आर डेव्हलप इनसाइड दिस ओव्हल. ओव्हलच्या आतमध्ये हे एम्ब्रिओ कसं डेव्हलप होतं ह्या आजच्या लेक्चरमध्ये आपण इथे पाहणार आहोत. बट नाव वी फोकस ऑन द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ इन केस ऑफ डायकॉट. व्हॉट इज मीन बाय डायकॉट? डायकॉट सीड द सीड वेन वी ब्रेक दिस फॉर्म अ टू कॉटिलिडॉन. ज्यावेळेस आपण सीड तोडतो त्यावेळेस जे दोन कॉटिलिडॉन इथे फॉर्म होतात त्या सीडला इथे म्हणायचे डायकॉट सीड आणि ते कॅरेक्टर आहे यामध्ये डायकॉटिलिडॉनस प्लांटचं. जसं यामध्ये फॉर एक्झाम्पल आहे इथे ग्राम. आता जर आपण ग्राम घेतलं, ग्राम म्हणजे हरभरा, त्याला जर आपण कट केलं तर त्याचे दोन इक्वल पार्ट इथे होतात. त्याचबरोबर पीनट दिस ऑल्सो वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ डायकॉटिलिडॉनस प्लांट. ॲक्च्युली डायकॉटिलिडॉनस जे प्लांट आहे त्याचे वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहे. फॉर एक्झाम्पल रेटिक्युलेट व्हेनेशन, त्याचबरोबर यामध्ये टॅप रूट सिस्टीम दिस इज ऑल्सो द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस डायकॉटिलिडॉनस. बट इन दिस केस वी फोकस ऑन द सीड. आपण ह्या लेक्चरमध्ये फोकस करत आहोत सीडवरती की असं सीड की जे दोन इक्वल पार्ट होतात किंवा ज्यामध्ये दोन कॉटिलिडॉन असतात दिस सीड इज कॉल्ड एज द डायकॉट सीड. अँड हाऊ दिस डायकॉट सीड दिस आर फॉर्म. इन दिस लेक्चर वी फोकस ऑन दिस हाऊ दिस डायकॉट सीड और हाऊ दिस एम्ब्रियो दिस डायकॉटिलिडॉनस एम्ब्रियो दिस आर फॉर्म. इन दिस लेक्चर वी फोकस ऑन दिस टॉपिक. या लेक्चरमध्ये आपण ती इथे फोकस करणार आहोत. आपण इथे लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं होतं पार्ट डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म. ॲक्च्युली यामध्ये ही जे सीड आहे तर दिस इज द ॲनाट्रॉपस ओव्हल. इथे तुम्ही पाहू शकतात यापासून इथे सीड तयार होतं. दिस इज द ॲनाट्रॉपस ओव्हल. हे ॲनाट्रॉपस ओव्हल आहे. इन दिस केस द मायक्रोपाईल दिस आर प्रेझेंट टुवर्ड द लोअर साईड और नियर टू द स्टॉक ऑफ द ओव्हल. ओव्हलच्या स्टॉककडे यामध्ये जे मायक्रोपाईल आहे किंवा जी ओपनिंग आहे असं असणारं जे ओव्हल आहे दिस इज कॉल्ड एज द ॲनाट्रॉपस ओव्हल. ह्या ॲनाट्रॉपस ओव्हलमध्ये जर आपण सुरुवातीला पाहिलं तर दिस इज द जनरल स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रॉपस ओव्हल. अँड इन दिस ॲनाट्रॉपस ओव्हल this show the megaspore, and this megaspore that is the embryo sac this is also called as female gametophyte, and these are present inside this ovule. And this embryo sac or this is the female gametophyte which having the egg cell. त्यामध्ये इथे असते egg cell. These are present toward the micropyle side, and this egg cell actually this is the female gamete. यामध्ये जी egg cell आहे तर ती यामध्ये आहे female gamete, and this female gamete when fused with the male gamete. ज्यावेळेस यामध्ये त्याचं फ्युजन मेल गॅमेट सोबत होतं त्यावेळेस इथे सुरुवातीला जी डिप्लॉइड सेल तयार होते दिस इज कॉल्ड एज द झायगॉट और ओस्पोर. इथे त्याला झायगॉट इथे म्हणतात. आणि या झायगॉट सेलचं जी पहिली यामध्ये फ्युजन झाल्यानंतर सेल फॉर्म होते त्या सेलचं इथे मायटोसिस सेल डिव्हिजन होतं आणि त्यानंतर यामध्ये बंच ऑफ सेल इथे फॉर्म होतो आणि त्यालाच इथे म्हणायचं आहे एम्ब्रिओ. एम्ब्रिओ जिथे फॉर्म होतं ती असते एम्ब्रियो सॅक. आणि एम्ब्रियो सॅकच्या आतमध्येच इथे जर आपण पाहिलं तर एम्ब्रियो सॅकच्या आतमध्येच इथे ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होत असते आणि ती ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होत असते एंडोस्पर्मची. ॲक्च्युली यामध्ये जसजशी वाढ होते तसतसं यामध्ये जिथे एम्ब्रियो सॅक आहे त्याची वाढ होते
आणि त्याचबरोबर एम्ब्रियो सॅकच्या साईडला असणाऱ्या ज्या सेल आहे, जसं यामध्ये आपण जर ओव्हूल घेतलं तर ओव्हूलमध्ये आपण वेगवेगळे लेयर्स इथे स्टडी केले होते. ओव्हूलचे वेगवेगळे पार्ट्स आपण इथे पाहिले होते. ओव्हूलमध्ये आपण वेगवेगळे पार्ट्स ऑलरेडी स्टडी केलेले आहे, की ज्यामध्ये वेगवेगळे जे पार्ट्स आहे ते वेगवेगळे पार्ट्स म्हणजेच यामध्ये तुम्ही जर इथे डायग्राम पाहिली तर दिस इज द डायग्राम ऑफ ॲनाट्रॉपस ओल. ॲनाट्रॉपस ओलची ही डायग्राम आहे. यामध्ये आपण पाहिलं होतं की हे जे ॲनाट्रॉपस आहे किंवा जे ओल आहे दिस शो द टू इंटोगमेंट, ज्याला बायोटेक्मिक आपण म्हणतो, आउटर इंटोगमेंट, इनर इंटोगमेंट. त्याचबरोबर इथे असतं चलाजा, त्याचबरोबर न्यूसिलस सेल, त्याचबरोबर मायक्रोपाईल ओपनिंग आणि त्याचबरोबर इथे असतं स्टॉक, ज्या स्टॉकला आपण इथे फ्युनिकल म्हणतो. बट आफ्टर द फर्टिलायझेशन दिस ओल दिस आर कन्व्हर्टेड इन टू सीड. ज्यावेळेस फर्टिलायझेशन होतं त्यानंतर ह्या ओलचं कन्व्हर्जन सीडमध्ये होतं, त्यानुसार यामध्ये काही चेंजेस होतात. म्हणजे जसं यामध्ये फॉर एक्झाम्पल जे अँटीपोडल सेल आहे त्या इथे डिस्ट्रॉय होतात, म्हणजेच त्या डिजनरेट होतात. त्यानंतर इथे एक ॲपरेटसच्या साईडला असणाऱ्या ज्या सिनर्जिड आहे त्या देखील यामध्ये डिजनरेट होतात. त्याचबरोबर एका मेल गॅमेटचं फ्युजन होतं एक सेलसोबत, त्यानुसार झायगॉट फॉर्म होतो किंवा एम्ब्रियो फॉर्म होतो. तो कसा फॉर्म होतो आज आपण ते स्टडी करणार आहोत. त्याचबरोबर यामध्ये जी सेकंडरी न्यूक्लियस आहे किंवा ही मध्ये असणारी जी सेल आहे त्याच्यासोबत यामध्ये एका मेल गॅमेटचं फ्युजन होतं आणि त्यानुसार यामध्ये फॉर्म होतात एंडोस्पर्म. अगोदर सुरुवातीला यामध्ये फॉर्म होतं PEN, प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस, आणि त्यानंतर त्यापासून यामध्ये डेव्हलप होतं यामध्ये एंडोस्पर्म. आता ही झालं यामध्ये डेव्हलपमेंट. बट ज्यावेळेस एम्ब्रियो सॅकच्या आतमध्ये ही ग्रोथ आणि डेव्हलपमेंट चालते त्यावेळेस या ओव्हूलमध्ये देखील यामध्ये काही चेंज इथे होत असतो. जसं फॉर एक्झाम्पल यामध्ये ही जी इंटोगमेंट आहे, आउटर इंटोगमेंट, याचं कन्व्हर्जन होतं आउटर सीड कोट. जे सीड कोट आहे, सीड कोट जे आहे, सीड कोट म्हणजेच यामध्ये सीडवरती असणारं कव्हर. सीड कोट म्हणजेच यामध्ये सीडवरती असणारं जे कव्हर आहे, तर सीडला 2 कोट फॉर्म होतात, आउटर आणि इन्नर. आउटर जे आहे तर त्याला इथे आपण टेस्टा म्हणतो, इन्नर जे आहे त्याला टेगमन म्हणतात. मग आउटर जे कव्हर आहे, जे हार्ड कव्हर आहे, दिस आर प्रोड्यूस फ्रॉम द आउटर इंटोगमेंट. इन्नर जे कव्हर आहे सीडचं तर दिस आर प्रोड्यूस फ्रॉम द इन्नर इंटोगमेंट. आणि त्यानुसार जे सीड आहे तर त्याला 2 इथे कव्हर इथे फॉर्म होतात. त्याचबरोबर मग चलाजा आणि न्यूसिलस सेलचं काय होतं, तर जे चलाजाल सेल आहे किंवा इथे असणाऱ्या साईडला ज्या न्यूसिलस सेल आहे तर त्या इथे डिजनरेट होतात. कारण ज्यावेळेस एम्ब्रियो आणि एंडोस्पर्मची वाढ होते, कुठे वाढ होते तर एम्ब्रियो सॅकच्या आतमध्ये, त्यावेळेस एम्ब्रियो सॅकची जी लेंथ आहे ती हळूहळू यामध्ये ग्रोथ होते, त्याची वाढ होते. आणि त्याचबरोबर या साईडला असणाऱ्या ज्या न्यूसिलस सेल आहे, इथे असणाऱ्या ज्या न्यूसिलस सेल आहे ते यामध्ये डिजनरेट होतात. त्याचबरोबर चलाझलचा जो एरिया आहे तो यामध्ये ऑक्युपाय करतो ही एम्ब्रियो सॅक. आणि एम्ब्रियो सॅकच्या आतमध्ये ॲट अ टाईम एंडोस्पर्म आणि एम्ब्रियो सॅकच्या आतमध्ये एम्ब्रियो आणि त्याचबरोबर एंडोस्पर्म ही दोघंही यामध्ये सोबत यामध्ये वाढत असतात. एम्ब्रियो यामध्ये वाढत असतात आणि जो एंडोस्पर्म आहे त्याला इथे न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतो. त्यानुसार एम्ब्रियोची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट यामध्ये होत असतात. बट यामध्ये जे न्यूसिलस सेल आहे तर त्या डिजनरेट होतात. बट काही प्लांट असे आहे की त्यांच्यामध्ये ज्या न्यूसिलस सेल आहे तर त्या डिजनरेट होत नाही, ते यामध्ये परसिस्ट होतात. व्हॉट इज मीन बाय परसिस्ट किंवा यामध्ये परसिस्टंट आपण इथे म्हणू शकतो. परसिस्ट किंवा परसिस्टंट म्हणजे परमनंट तसेच राहतात. आणि त्यांच्यापासून यामध्ये फॉर्म होतं पेरिस्पर्म. पेरिस्पर्म these are produced from the nucleus cell in some seed. फॉर एक्झाम्पल कॅस्टर, यामध्ये एक्झाम्पल आहे कॅस्टर. त्याचबरोबर यामध्ये एक्झाम्पल आहे ब्लॅक पेपर देखील यामध्ये एक्झाम्पल आहे. त्याचबरोबर यामध्ये ब्लॅक पेपर देखील यामध्ये एक्झाम्पल आहे. त्याचबरोबर यामध्ये एक्झाम्पल आहे कॉफीचे जे सीड आहे ते देखील यामध्ये इथे एक्झाम्पल आहे की त्यांच्यामध्ये जे न्यूसिलस आहे तर त्याचं कन्व्हर्जन यामध्ये पेरिस्पर्ममध्ये होतं. आणि ते न्यूसिलस सेल जे आहे, ज्यावेळेस ओलचं कन्व्हर्जन सीडमध्ये होतं त्यावेळेस देखील यामध्ये त्या न्यूसिलस सेल ह्या सीडमध्ये पाहायला भेटतात. बट ॲक्च्युली जर आपण बाकीचे जर सीड आपण घेतले तर त्यांच्यामध्ये मात्र जे न्यूसिलस सेल आहे तर त्या इथे डिजनरेट होतात. दिस इज द डिफरन्स बिटवीन ऑन द बेसिस ऑफ प्रेझेन्स ऑफ न्यूसिलस अँड अब्सेन्स ऑफ न्यूसिलस इन सीड. सीडमध्ये न्यूसिलस इथे प्रेझेंट आहे की अब्सेंट आहे त्यानुसार यामध्ये 2 टाईप इथे पडतात. सो इन दिस लेक्चर वी फोकस ऑन द मेन टॉपिक अँड दिस इज द एम्ब्रियो. ह्या लेक्चरमध्ये आपण फोकस करणार आहोत
एम्ब्रिओवरती आणि एम्ब्रिओच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटवरती आपण इथे फोकस करणार आहोत. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण इथे पाहणार आहोत जो एम्ब्रिओ आहे, जो डायकॉटचा एम्ब्रिओ आहे, ज्या एम्ब्रिओमध्ये आपल्याला 2 क्वाटिलिडॉन इथे दिसतात, तर त्या एम्ब्रिओबद्दल आपण आजच्या लेक्चरमध्ये इथे फोकस करणार आहोत. When this zygote cell is formed by the fusion of male and female gamete, ज्यावेळेस मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट यांचं फ्युजन होतं त्यानुसार यामध्ये फर्स्ट जी सेल तयार होते तिला म्हणतात यामध्ये झायगॉट सेल. आणि ही झायगॉट सेल ॲक्च्युली यामध्ये फॉर्म होते मायक्रोपाईल साईडला. वाय? कारण यामध्ये जी मायक्रोपाईल साईड आहे तर त्या मायक्रोपाईल साईडमध्ये सुरुवातीला एग सेल असते किंवा आपण ज्याला फिमेल गॅमेट आहे तर ते फिमेल गॅमेट म्हणतो. म्हणजे आपण जर एम्ब्रिओ सॅक घेतली तर एम्ब्रिओ सॅकमध्ये जर इथे पाहिलं तर जी एग सेल आहे किंवा जी फिमेल गॅमेट आहे these are present toward the micropyle side and this is the place in this place the fertilization these are happen. असा प्लेस आहे की जिथे फर्टिलायझेशन होतं आणि त्यानुसार यामध्ये सुरुवातीला जी झायगॉट सेल आहे किंवा ज्याला आपण ऊसपोर आहे तो ऊसपोर इथे फॉर्म होतो. त्यानंतर ही जी झायगॉट सेल आहे हिच्यामध्ये मायटॉसिस सेल डिव्हिजन होतं. कोणतं डिव्हिजन होतं? मायटॉसिस सेल डिव्हिजन. मायटॉसिस सेल डिव्हिजन इज ऑल्सो कॉल्ड ॲज द इक्वेशनल सेल डिव्हिजन. मायटॉसिस सेल डिव्हिजन यामध्ये होतं मायटॉसिस. मायटॉसिसला दुसरं नाव आहे इक्वेशनल सेल डिव्हिजन. व्हॉट इज मीन बाय इक्वेशनल सेल डिव्हिजन? The division after the division which produce the cell and that each cell is having the same number of chromosome. असं डिव्हिजन की ज्यामध्ये ज्या नवीन सेल तयार होतात त्यांच्यामध्ये असणारे जे क्रोमोझोम आहे तर ते यामध्ये इक्वल असतात किंवा सेम असतात. म्हणून मायटॉसिसला इथे दुसरं नाव आहे इक्वेशनल सेल डिव्हिजन. मग ही सुरुवातीला जी झायगॉट सेल यामध्ये फॉर्म होते जी मायक्रोपाईल साईडला असते त्या सेलमध्ये इथे मायटॉसिस सेल डिव्हिजन होतं. म्हणजे झायगॉट सेलमध्ये यामध्ये मायटॉसिस सेल डिव्हिजन होऊन यामध्ये 2 सेल इथे फॉर्म होतात. ॲक्च्युली हे जे फर्स्ट डिव्हिजन आहे दिस इज द ट्रान्सवर्स डिव्हिजन. ट्रान्सवर्स सेल डिव्हिजन यामध्ये जे डिव्हिजन होतं ते यामध्ये ट्रान्सवर्स टाईपचं यामध्ये सेल डिव्हिजन होतं. ट्रान्सवर्स सेल डिव्हिजन मीन्स यामध्ये जर आपण पाहिलं तर एका सेलपासून 2 सेल तयार होतात बट ह्या इथे ट्रान्सवर्सली असतात. ट्रान्सवर्सली अरेंज असतात म्हणजे एकानंतर एक अरेंज असतात. अँड दिस अरेंज और दिस सेल दिस आर फॉर्म टुवर्ड द मायक्रोपाईल साईड. यामध्ये ह्या ज्या सेल तयार होतात त्यामध्ये त्या मायक्रोपाईल साईडला असतात. यामध्ये जर आपण पाहिलं तर एक जी सेल आहे तर ती मायक्रोपाईल साईडला असते आणि दुसरी जी सेल आहे तर ती चालाजल साईडला किंवा आपण असं म्हणू शकतो की ती एम्ब्रिओ सॅकच्या आतमधल्या साईडला असते. आणि जी एम्ब्रिओ सॅकच्या आतमधल्या साईडला सेल असते तिला म्हणतात यामध्ये एम्ब्रिऑनल सेल. तिला म्हणलं जातं एम्ब्रिऑनल सेल किंवा त्याला इथे आपण टर्मिनल सेल असं देखील यामध्ये म्हणू शकतो, टर्मिनल सेल. त्यानंतर जी सेल मायक्रोपाईल साईडला असते किंवा जी यामध्ये एम्ब्रिओ सॅकच्या वॉलला अटॅच असते त्या सेलला इथे म्हणतात वास्क्युलार सेल किंवा त्याला इथे म्हणलं जातं बेसल सेल. बेसल सेल किंवा त्याला म्हणतात यामध्ये वास्क्युलर सेल. द सेल दिस आर प्रेझेंट टुवर्ड द मायक्रोपाईल साईड and these 2 step of cell these are formed in a first mitosis cell division and this embryo this is called as the proembryo. मग सुरुवातीला यामध्ये ज्यावेळेस पहिलं मायटॉसिस सेल डिव्हिजन होतं आणि त्यानुसार इथे तुम्ही पाहू शकता ही ए आहे म्हणजेच इथे ही जी सेल आहे तर ही आहे यामध्ये झायगॉट सेल. हिच्यामध्ये मायटॉसिस सेल डिव्हिजन होतं, 2 सेल इथे फॉर्म होतात. त्यानुसार ह्या ज्या 2 सेल आहे तर त्यामध्ये प्रत्येक वेळेस यामध्ये जे डिव्हिजन होतं तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की एकाच्या 2 सेल यामध्ये फॉर्म होतात. बट पहिलं जे डिव्हिजन होतं तर ते देखील यामध्ये अनइक्वल यामध्ये असतं. अनइक्वल म्हणजे यामध्ये ज्या 2 सेल तयार होतात त्यातली एक जी सेल आहे तर ती यामध्ये स्मॉल सेल असते आणि एक जी सेल आहे तर ती यामध्ये लार्ज सेल असते. जी लार्ज सेल असते ती यामध्ये मायक्रोपाईल साईडला असते तिला म्हणतात यामध्ये बेसल सेल. आणि जी स्मॉल सेल असते ती असते एम्ब्रिओ सॅकमध्ये आणि तिला म्हणतात यामध्ये एम्ब्रिऑनल सेल किंवा यामध्ये टर्मिनल सेल. याला 2 नाव आहेत यामध्ये एम्ब्रिऑनल सेल किंवा याला म्हणतात यामध्ये टर्मिनल सेल. त्यानंतर यामध्ये ही जी टर्मिनल सेल आहे सेकंड स्टेपमध्ये तुम्ही जर इथे पाहिलं तर जी टर्मिनल सेल आहे ती पुन्हा एकदा यामध्ये ट्रान्सवर्स मायटॉसिस सेल डिव्हिजन करते म्हणजे एकाच्या 2 सेल.
त्यानंतर ही जी सेल आहे ती पुन्हा यामध्ये नवीन एक सेल तयार करते, म्हणजे यामध्ये 2 सेल इथे फॉर्म होतात आणि अशा पद्धतीने पुन्हा ही जी सेल आहे, आता पहा इथे सुरुवातीला मी सांगितलं की एक सेल आहे एकाच्या, ही जी सेल आहे झायगोट सेल, हिच्या 2 सेल तयार झाल्या, एक आहे बेसल सेल, एक आहे टर्मिनल किंवा यामध्ये एम्ब्रियॉनल सेल. एम्ब्रियॉनल सेल पुन्हा मायटोसिस करते, 2 सेल तयार करते, पुन्हा यामध्ये हीचे जे सेल आहे ती यामध्ये मायटोसिस करते, त्यामध्ये ही एम्ब्रियॉनल सेल यामध्ये डिव्हिजन करते ट्रान्सवर्सली आणि वरती म्हणजे मध्ये असणारी एम्ब्रियो सॅकच्या मध्ये असणारी जी सेल आहे ही पुन्हा इथे मायटोसिस करते. बट यामध्ये ही कशी मायटोसिस करते तर व्हर्टिकल यामध्ये मायटोसिस करते. कसं मायटोसिस करते? व्हर्टिकल मायटोसिस करते, म्हणजे व्हर्टिकल साईडला, लॅटरल साईडला यामध्ये ज्या सेल आहे तर त्याच्या इथे रोज इथे ती फॉर्म करते आणि ते ज्या रोज आहे दिस इज कॉल्ड एज द जुक्स्टा पोझल सेल्स. जुक्स्टापोझल ज्या सेल आहे त्या इथे ही फॉर्म करते इन्नर साईडला असणारी सेल. त्याचबरोबर आता हे डिव्हिजन पुन्हा यामध्ये ट्रान्सवर्स आणि लॉन्जिट्युडिनल डिव्हिजन यामध्ये कंटिन्यू होतं. एकाच्या 2 सेल, 2च्या 4 सेल यानुसार यामध्ये ही डिव्हिजन चालतं आणि त्यानुसार यामध्ये इथे जी बेसल सेल आहे ती देखील यामध्ये डिव्हिजन करते आणि ती यामध्ये सस्पेन्सरी सेल यामध्ये फॉर्म करते. त्याचबरोबर इथे फ्रंटला असणारी किंवा सेंटरला असणारी जी एम्ब्रियॉनल सेल आहे ती देखील यामध्ये कंटिन्युअस डिव्हिजन करते आणि त्यानुसार यामध्ये सुरुवातीला ती ऑक्टेट इथे फॉर्म करते. व्हॉट इज मीन बाय ऑक्टेट? ऑक्टेट मीन्स द सेल ऑफ सेल विच हॅविंग द 8 नंबर. अशा सेलचा बंच किंवा असा ग्रुप की ज्यामध्ये 8 सेल आहे असं ऑक्टेट यामध्ये फॉर्म करते. त्यानुसार पुन्हा यामध्ये कंटिन्युअसली डिव्हिजन होतं आणि त्यानुसार यामध्ये बंच ऑफ सेल यामध्ये सेंट्रलला इथे फॉर्म होतं. सेंट्रलला म्हणजे काय? एम्ब्रियो सॅकच्या मध्ये. त्याचबरोबर यामध्ये एक बेस इथे फॉर्म होतं, जी बेसल सेल यामध्ये फॉर्म करते. त्या बेसला इथे म्हणतात सस्पेन्सरी सेल. यामध्ये एक सेल खूप लार्ज असते जी यामध्ये प्रेझेंट असते मायक्रोपाईल साईडला. या बेसल सेलपैकी एक जी सेल आहे जी यामध्ये सगळ्यात 1 नंबरची जी सेल आहे, फर्स्ट सेल आहे, ती यामध्ये खूप लार्ज बनते, इथे तुम्ही पाहू शकता. आणि ती जी लार्ज सेल आहे तिलाच यामध्ये म्हणलं जातं हॉस्टेरियल सेल. त्याला दुसरं एक नाव आहे हॉस्टेरियल सेल किंवा याला आपण हॉस्टेरियम असे देखील यामध्ये म्हणू शकतो. ही सेल यामध्ये फॉर्म होते टर्मिनल म्हणण्यापेक्षा आपण बेसल पोझिशन, म्हणजे अशी पोझिशन की जी मायक्रोपाईल साईडला आहे. मायक्रोपाईल साईडला जी एम्ब्रियो सॅक आहे त्याच्या आतमध्ये एकदम अटॅच असणारी जी पहिली सेल आहे ती यामध्ये लार्ज बनते, तिला म्हणतात हॉस्टेरियल सेल किंवा हॉस्टेरियम. त्याचबरोबर बाकीच्या ज्या बेसल सेलपासून तयार झालेल्या सेल आहे त्यांना म्हणतात यामध्ये सस्पेन्सरी सेल आणि यांना सर्वांना मिळून यामध्ये म्हणलं जातं स्टॉक ऑफ द एम्ब्रियो. एम्ब्रियोचं त्यांना म्हणलं जातं स्टॉक. ठीक आहे. त्यानंतर ही एम्ब्रियॉनल जी सेल आहे किंवा ज्याला आपण टर्मिनल सेल म्हणलं होतं, म्हणजे सुरुवातीला ज्या 2 सेल तयार झाल्या होत्या त्यातली सुरुवातीची जी टोकाची सेल होती किंवा एम्ब्रियो सॅकमध्ये असणारी जी सेल होती तिच्यामध्ये कंटिन्युअस मायटोसिस, ट्रान्सवर्स आणि लॉन्जिट्युडिनल मायटोसिस होऊन यामध्ये बंच तयार होतो आणि हा जो बंच आहे तर यामध्ये सेलचं डिफरन्सिएशन होतं. डिफरन्सिएशन म्हणजे काय? तर यामध्ये आउटर ज्या सेल आहे तर त्या इथे डर्मॅटोजेन बनतात. त्यानंतर त्याच्यानंतरचा जो लेयर आहे तर तो यामध्ये पेरिब्लेम बनतो. त्याचबरोबर आतमधल्या ज्या सेल आहे तर त्या इथे प्लुरम बनतात. मग डर्मॅटोजेन किंवा यामध्ये प्लुरम किंवा यामध्ये ह्या ज्या सेल आहे तर याचा मिनिंग काय होतं? दीज आर द मेरिस्टेमॅटिक सेल. ह्या सगळ्या ज्या सेल आहे ज्या इथे फॉर्म होतात दीज आर द मेरिस्टेम किंवा मेरिस्टेमॅटिक सेल इथे फॉर्म होतात. जसं यामध्ये एम्ब्रियोमध्ये आउटर साईडला एम्ब्रियो जो आहे तर यामध्ये बंच आहे, त्यातल्या आउटर ज्या सेल आहे दिस ॲक्ट ॲज अ डर्मॅटोजेन. व्हॉट इज मीन बाय डर्मॅटोजेन? म्हणजे अशा मेरिस्टेमॅटिक सेल की ज्या डिव्हिजन करून नंतर प्रोटेक्टिव्ह लेअर इपिडर्मिस इथे फॉर्म करतात त्यांना म्हणतात डर्मॅटोजेन. मग आता जर आपण प्लांट म्हणजे सीड जर जमिनीत लावत असेल आणि त्यानुसार जर नवीन प्लांट येत असेल तर त्यामध्ये रॅडिकल फॉर्म होतं, प्ल्युमेल फॉर्म होतं. मग इथे रॅडिकलच्या टोकाला रूट कॅप असते आणि ती रूट कॅप फॉर्म होण्यासाठी यामध्ये डर्मॅटोजेन मधल्या ज्या सेल आहे तर त्या इथे पार्टिसिपेट करतात. डर्मॅटोजेन म्हणजे काय? एम्ब्रियोचा असणारा जो बंच आहे त्यातल्या साईडच्या आउटसाईडच्या ज्या सेल आहे ज्या इथे डिव्हिजन करून यामध्ये रूट कॅप इथे फॉर्म करणार आहे त्या आहेत डर्मॅटोजेन. त्याचबरोबर यामध्ये इथे ह्या इपिडर्मिस किंवा डर्मॅटोजेन इथे ज्या डिव्हिजन करतात आणि इपिडर्मिस लेयर जो आहे किंवा आउटर लेयर आहे तर तो इथे फॉर्म करतात. त्याचबरोबर यामध्ये सेकंड जो लेयर इथे तुम्हाला सांगितलं पेरिब्लेम, या बंचमधल्या सेकंड लेयर जो आहे, आता हा सपोज हा इथे एक बंच मी इथे डिनोट करते, हा बंच आहे
आणि ह्या बंचमधल्या आउटर ज्या सेल आहे म्हणजे साईडच्या सेल त्या इथे ज्या मेरिस्टेमॅटिक सेल आहे त्यांना म्हणतात डर्मॅटोजेन, ज्या इथे एपिडर्मिस किंवा रूट कॅप वगैरे तयार करतात. त्यानंतर त्यांच्याही आतमधला जो सेकंड लेअर आहे म्हणजे इथे मी पहा इथे डिनोट करते, हा जो लेअर आहे सेकंड लेअर आहे त्यांना म्हणतात पेरिब्लेम. या ग्राउंड सेल किंवा ग्राउंड टिश्यू जसं फॉर एक्झाम्पल यामध्ये कॉर्टेक्स वगैरे ह्या फॉर्म करतात. त्याचबरोबर यामध्ये जो थर्ड लेअर आहे किंवा आतमध्ये असणारा जो लेअर आहे जसं यामध्ये सेंट्रल असणारे एपिडर्मिस सेल याला प्लुरोम म्हणतात आणि ह्या सेल यामध्ये स्टील म्हणजेच यामध्ये व्हॅस्क्युलर बंडल पीथ सेल यामध्ये फॉर्म करतात. या पद्धतीने सुरुवातीला जो बंच इथे फॉर्म होतो म्हणजे सुरुवातीला यामध्ये जर आपण पाहिलं तर इथे जो बंच तयार होतो यामध्ये सेलचं डिफरन्सिएशन होतं, वेगवेगळे लेयर्स इथे फॉर्म होतात. त्यानुसार यामध्ये वेगवेगळ्या ज्या मेरिस्टेमॅटिक सेल आहे तर त्यांचे लेयर इथे फॉर्म होतात. जसं फॉर एक्झाम्पल आउटर जे आहे त्यांना म्हणलं इथे डर्मॅटोजेन, सेकंड लेअर आहे पेरिब्लेम आणि आतला आहे प्लुरोम, असे लेअर इथे फॉर्म होतात. त्यानंतर आणखी यामध्ये डिव्हिजन झाल्यानंतर हा जो बंच आहे दिस आर लुक लाईक अ हार्ट शेप. त्यानुसार यामध्ये त्याचा जो शेप आहे तर तो हार्ट शेप बनतो इन केस ऑफ डायकॉट. आज आपण इथे जो टॉपिक पाहतोय तर तो आपण पाहतोय डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो इन केस ऑफ डायकॉट. मग डायकॉटमध्ये डेव्हलपमेंट होतं आणि हा जो बंच आहे इथपासून नंतर मग इथे जे याचा शेप आहे सेलचं डिव्हिजन होऊन रिडिव्हिजन होऊन याचा जो शेप आहे तर तो इथे हार्ट शेप बनतो. हार्ट शेप म्हणजेच यामध्ये जे आपलं हार्ट आहे हृदय आहे त्याच्यासारखा यामध्ये शेप बनतो. आणखी त्यामध्ये डिव्हिजन रिडिव्हिजन होऊन याचा जो शेप आहे तर तो यामध्ये हॉर्स शो शेप बनतो आणि यानुसार यामध्ये जे इथे कॉटिलिडॉन्स आहे तर ते यामध्ये विजिबल होतात. यू कॅन सी द कॉटिलिडॉन. आता डायकॉट म्हणजे काय मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की असं सीड की ज्याला ब्रेक केल्यानंतर आपल्याला 2 कॉटिलिडॉन मिळतात. जसं यामध्ये ग्राम आहे, हरभरा आहे किंवा आपण पीनट यामध्ये बेस्ट एक्झाम्पल घेऊ शकतो की याला कट केल्यानंतर 2 इक्वल पार्ट यामध्ये फॉर्म होतात. दिस ईच पार्ट दिस इज द कॉटिलिडॉन. यामध्ये 2 कॉटिलिडॉन असतात. दिस इज द बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॉटिलिडॉनस. कॉटिलिडॉनसचं ते बेसिक कॅरेक्टर आहे. ॲक्च्युली यामध्ये आत्तापर्यंत जे आपण एफ पर्यंत पाहिलं एफपर्यंतची ग्रोथ आणि डेव्हलपमेंटची स्टेप आहे तर ती मोनोकॉट आणि डायकॉटमध्ये सेम आहे. बट डायकॉटमध्ये फरक असा आहे की डायकॉटमध्ये जो एम्ब्रिओ फॉर्म होतो त्यामध्ये त्या एम्ब्रिओचे 2 कॉटिलिडॉन्स फॉर्म होतात. म्हणजे कॉटिलिडॉन हा जो पार्ट आहे किंवा ज्यावेळेस आपण सीड कट करतो आणि त्याचे 2 इक्वल पार्ट तयार होतात तर हे 2 इक्वल पार्ट यामध्ये कुणाचे पार्ट आहे तर हे एम्ब्रिओचे पार्ट आहे. रिमेंबर आता ज्यावेळेस इथे एम्ब्रिओ फॉर्म होतो त्याचबरोबर या सस्पेन्सरी सेल देखील यामध्ये याला पुश करतात आणि त्यानुसार हा जो एम्ब्रिओ आहे हा इनवर्ड साईडला किंवा एम्ब्रिओ सॅकच्या आतमध्ये इथे पुश केला जातो. मग एम्ब्रिओ सॅकच्या आतमध्ये काय होतं तर हा जो एम्ब्रिओ आहे तर याला ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होण्यासाठी जे न्यूट्रिशन आहे तर हा एंडोस्पर्म यामध्ये प्रोव्हाइड करतो आणि त्यानुसार त्याची वाढ इथे होत असते. मग इथे जर तुम्ही एम्ब्रिओ पाहिला तर त्यामध्ये 2 कॉटिलिडॉन तुम्ही इथे पाहू शकतात. त्याचबरोबर वेगवेगळ्याचे सेल आहेत त्याचं डिफरन्सिएशन झालेलं देखील यामध्ये तुम्ही पाहू शकता. सो यामध्ये वेगवेगळे पार्ट्स इथे फॉर्म होतात. त्यामध्ये वेगवेगळे पार्ट्स कोणकोणते आहे यू कॅन सी हिअर. यामध्ये जर आपण पाहिलं तर इथे ही जी लार्ज सेल आहे ही लार्ज सेल म्हणजे सस्पेन्सरी सेलपैकी एक सेल आहे बट हिला एक स्पेशल नाव आहे आणि ते आहे यामध्ये ऑस्टेरियल सेल किंवा ऑस्टेरियल आपण याला म्हणू शकतो ऑस्टेरियम. त्यानंतर बाकीच्या ज्या सस्पेन्सरी सेल आहे किंवा ऑस्टेरियम विच गिव्स द मेकॅनिकल सपोर्ट टू ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ. एम्ब्रिओच्या वाढीसाठी यामध्ये जे मेकॅनिकल सपोर्ट आहे ते ह्या सेल इथे करतात. त्यानुसार जो एम्ब्रिओ आहे त्याला पुश केलं जातं आतमध्ये एम्ब्रिओ सॅकमध्ये. जसजसं याला पुश केलं जातं तसतसं यामध्ये जी एम्ब्रिओ सॅक आहे त्याची देखील यामध्ये ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होते आणि इथे असणाऱ्या ज्या न्यूसिलस सेल आहे तर ते यामध्ये डिजनरेट होतात. काहींमध्ये डिजनरेट होत नाही त्या परसिस्ट राहतात त्यांच्यामध्ये त्याला म्हटलं जातं पेरिस्पर्म. ज्यांच्यामध्ये त्या परसिस्ट राहतात सीड तयार झाल्यानंतरही ज्या न्यूसिलस सेल राहतात त्यांना इथे म्हटलं जातं पेरिस्पर्म. बट मोस्ट जे अँजिओस्पर्मिक प्लांट आहे त्यांच्यामध्ये त्या डिजनरेट होतात आणि एम्ब्रिओ सॅकची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होते. एम्ब्रिओ सॅकमध्येच असतो एंडोस्पर्म आणि ह्या एंडोस्पर्मचं काम आहे की हे याला न्यूट्रिशन म्हणजेच यामध्ये एम्ब्रिओला न्यूट्रिशन ते प्रोव्हाइड करतात. म्हणून त्याला न्यूट्रिटिव्ह सेल किंवा न्यूट्रिटिव्ह टिश्यू असं देखील आपण यांना म्हणतो. कुणाला तर एंडोस्पर्मला. सो यामध्ये जे एम्ब्रिओला जसजसं ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी लागणारं जे न्यूट्रिशन आहे जसजसं न्यूट्रिशन प्रोव्हाइड होतं तसतशा पद्धतीने यामध्ये ह्या एम्ब्रिओची वाढ होते. मग आपण जर इथे कंपॅरिझन केलं की मोनोकॉट आणि डायकॉट तर मोनोकॉट आणि त्यानंतर यामध्ये
सॉरी यामध्ये जे मोनोकॉट आहे, मोनोकॉट आणि त्याचबरोबर यामध्ये डायकॉट. मोनोकॉट आणि डायकॉटमध्ये पहा मेन फरक असा आहे की मोनोकॉटमध्ये हे 2 क्वाटिलिडॉन असतात आणि मोनोकॉटमध्ये हे 2 क्वाटिलिडॉन नसतात, एकच क्वाटिलिडॉन असतो आणि डायकॉटमध्ये मात्र हे 2 क्वाटिलिडॉन आपल्याला पाहायला भेटतात. त्यानुसार इथे नाव आहे मोनोकॉट आणि डायकॉट. डाय मीन्स टू क्वाटिलिडॉन वी कॅन सी इन दिस केस. या एम्ब्रिओमध्ये 2 क्वाटिलिडॉन इथे फॉर्म होतात, त्याला म्हणायचे डायकॉट सीड, कारण ते क्वाटिलिडॉन यामध्ये इथे आपल्याला दिसतात. आणि हे जे क्वाटिलिडॉन आहे तर हा एम्ब्रिओचा पार्ट आहे. ऑलवेज रिमेंबर दिस इज द पार्ट ऑफ एम्ब्रिओ and this cotyledon we can see in this case. इथे तुम्ही ते cotyledon पाहू शकता in dicot embryo, but these are not present in monocot embryo. monocot embryo मध्ये मात्र एकच cotyledon इथे फॉर्म होतो. त्यानंतर आता ही जर तुम्ही एम्ब्रियोची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट पाहिली तर यामध्ये असणाऱ्या ज्या सेल आहे, जसे यामध्ये तुम्हाला म्हणलं मी की इथे डर्मॅटोजेन आहे, त्याचबरोबर इथे पेरिब्लेम आहे किंवा इथे प्लुरोम आहे, पेरिब्लेम प्लुरोम या जे लेयर आहेत, इथे आपण हे लेयर इथे फोकस केले होते, हे जे लेयर आहे तर त्यानुसार इथे डिफरन्सिएशन होतं आणि एम्ब्रिओमध्ये वेगवेगळे लेयर इथे फॉर्म होतात. जसे यामध्ये फॉर एक्झाम्पल इथल्या ज्या सेल आहे दीज फॉर्म, म्हणजेच यामध्ये ह्या सस्पेन्सर सेलच्या अबाव वरती असणाऱ्या, त्याचबरोबर यामध्ये ह्या एम्ब्रिओच्या खाली इथे बेसला असणाऱ्या ज्या सेल आहे these सेल फॉर्म द कॅलिप्ट्रा. याला इथे कॅलिप्ट्रा म्हणतात. कॅलिप्ट्रा मीन्स द सेल, these आर द एम्ब्रियॉनल सेल विच प्रोड्यूस द रूट कॅप. आता रूटला एक रूट कॅप असते आणि ही रूट कॅप ज्या सेलपासून तयार होते त्या एम्ब्रियॉनल सेल जे आहे त्याला म्हणतात कॅलिप्ट्रा. या कॅलिप्ट्रा इथे फॉर्म होतो. हा रिजन कुठे असतो? सस्पेन्सरी सेलच्या जस्ट अबाव, जिथून एम्ब्रियॉनल सेल इथे फॉर्म होतात. अशा ज्या एम्ब्रियॉनल सेल आहे तर यांचा असा पॉईंट किंवा असा पार्ट किंवा अशा एम्ब्रियॉनल सेल की ज्या इथे सस्पेन्सरी सेलच्या जस्ट अबाव आहे, इथल्या ज्या सेल आहे तर त्यांच्यापासून ज्यावेळेस आपण सीड लावणार आहे त्यांच्यापासून डेव्हलप होणार आहे रूट कॅप. ॲक्च्युली रूट कॅप जे एम्ब्रियॉनल स्टेपला आहे दिस इज कॉल्ड एज द कॅलिप्ट्रा, त्याला म्हणतात इथे कॅलिप्ट्रा. त्याच्या जस्ट अबाव इथे तुम्ही पाहू शकता द सेल विच फॉर्म द रूट रिजन. ज्यावेळेस आपण सीड लावू त्यावेळेस या एम्ब्रिओच्या सेलपासून इथे फॉर्म होणार आहे रूट रिजन किंवा सुरुवातीला त्याला म्हणतात रॅडिकल. बट एम्ब्रिओच्या स्टेजमध्ये हे जे रॅडिकल आहे त्याला म्हणतात इथे हायपोक्वाटिल, याला म्हणलं जातं हायपोक्वाटिल. हे जे हायपोक्वाटिल आहे तर या इथे फॉर्म होतं, यामध्ये हायपोक्वाटिल दिस इज द लोअर रिजन म्हणून त्याला हायपो म्हणलं जातं. आणि हे जस्ट यामध्ये अबाव आहे. कुणाच्या अबाव आहे? यामध्ये जे कॅलिप्ट्रा आहे, कॅलिप्ट्राच्या जस्ट अबाव यामध्ये असणाऱ्या ज्या सेल आहे तर त्याला इथे म्हणायचे हायपोक्वाटिल. हायपोक्वाटिल दिस इज द रिजन ऑफ रूट और दिस इज ऑल्सो कॉल्ड एज द रॅडिकल. ज्यावेळेस आपण जमिनीत सीड लावतो त्यावेळेस सीडचं ज्यावेळेस जर्मिनेशन होतं त्यावेळेस त्याला एक अगोदर एक कोंब बाहेर येतो, त्याला म्हणतात रॅडिकल. आणि हे जे रॅडिकल आहे हे लोअर साईडला किंवा सॉईलमध्ये जातं. हे रॅडिकल जो पार्ट आहे त्यापासून झाडाची रूट ग्रो होत असतात आणि हे जे रॅडिकल आहे तर ॲक्च्युली ह्या सेलपासून ते डेव्हलप होतात. म्हणजे एम्ब्रिओमध्ये जर आपण पाहिलं तर ह्या इथल्या सेल आहे की ज्यांच्यापासून रॅडिकल इथे फॉर्म होतं. बट एम्ब्रिओमध्ये त्याला नाव आहे हायपोक्वाटिल. त्यानंतर तुम्ही इथे जस्ट अबाव म्हणजे हायपोक्वाटिलच्या वरती किंवा रूट रिजन किंवा रॅडिकलच्या वरती काही सेल इथे पाहू शकतात, त्या डिनोट केल्या यामध्ये स्टेम टिप. आता जे स्टेम टिप आहे किंवा त्याला आपण प्ल्युम्युल म्हणणार, अशा सेल की ज्यांच्यापासून प्ल्युम्युल ग्रो होणार आहे. मी आताच तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस आपण सीड यामध्ये जमिनीमध्ये लावतो किंवा सो करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये अगोदर एक कोंब बाहेर येतो त्याला म्हणतात रॅडिकल आणि त्यानंतर दुसरा जो कोंब बाहेर येतो त्याला म्हणतात यामध्ये प्ल्युम्युल. प्ल्युम्युलपासून यामध्ये स्टेम तयार होतो किंवा झाडाचा जो वरचा पार्ट आहे ज्याला आपण शूट सिस्टीम म्हणतो. हे शूट सिस्टीम, हे जे शूट सिस्टीम आहे किंवा झाडाचा वरचा जो पार्ट आहे हा ज्या सेलपासून तयार होतो त्या रिजनला किंवा एम्ब्रिओमध्ये त्या सेलला इथे म्हणतात इपिक्वाटिल. काय म्हणलं जातं त्याला? इपिक्वाटिल यामध्ये म्हणलं जातं इपिक्वाटिल. इपिक्वाटिल दिस इज द रिजन ऑफ एम्ब्रिओ दिस अ डेव्हलप इन टू द प्ल्युम्युल. प्ल्युम्युलमध्ये जे कन्व्हर्जन होणाऱ्या ज्या सेल आहे ज्या एम्ब्रिओमध्ये त्या सेल आहे दिस इज कॉल्ड एज द इपिक्वाटिल. दॅट मीन्स हायपोक्वाटिल दिस आर कन्व्हर्टेड इन टू द रॅडिकल आणि इपिक्वाटिल दिस इज द प्रिमिटिव्ह स्टेज और दिस आर कन्वर्टेड इन टू प्ल्युम्युल. यामध्ये जर आपण एम्ब्रिओमध्ये पाहिलं
तर जे रॅडिकल आहे प्ल्युमिल आहे यांनाच इथे काय म्हणलं जातं, हायपोकॉटिल इपिकॉटिल इथे म्हणलं जातं. ठीक आहे. त्यानंतर ज्यावेळेस इथे आपण इथे पाहिलं की हे जे दोन हॉर्स शो शेपमध्ये जे दोन ग्रो झालेले जे रिजन आहे दिस इज द क्वाटिलिडॉन. मग ज्यावेळेस ओलचं कन्व्हर्जन सीडमध्ये होणार आहे त्यावेळेस ज्यावेळेस आपण सीड ब्रेक करतो त्यानुसार आपल्याला जे दोन इक्वल पार्ट मिळतात दिस ईच पार्ट दिस इज कॉल्ड एज द क्वाटिलिडॉन. एका पार्टला यामध्ये आपण क्वाटिलिडॉन म्हणतो आणि हे जे क्वाटिलिडॉन आहे तर यू कॅन सी हिअर हा जो पार्ट आहे त्याचं कन्व्हर्जन यामध्ये सीडचं जे क्वाटिलिडॉन आहे तर त्याच्यामध्ये इथे होत असतं. आता यामध्ये एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे ते म्हणजे यामध्ये आता जे डायकॉट सीड आहे डायकॉट सीडमध्ये दोन क्वाटिलिडॉन टू क्वाटिलिडॉन आहे म्हणून त्याला डायकॉट म्हणतात. डाय मीन्स टू, ज्यामध्ये टू क्वाटिलिडॉन आहे त्याला म्हणतात डायकॉट. आणि डायकॉट किंवा क्वाटिलिडॉन हा कुणाचा पार्ट आहे, हा एम्ब्रियोचा पार्ट आहे. मग हा एम्ब्रियोचा जो पार्ट आहे तर हा ग्रो होण्यासाठी म्हणजे आपण जर याचं कंपॅरिझन केलं मोनोकॉटसोबत तर मोनोकॉटमध्ये एकच म्हणजे सिंगल क्वाटिलिडॉन असतो आणि डायकॉटमध्ये टू क्वाटिलिडॉन असतात. मग आता जर दोघांची तुलना केली तर सिंगल क्वाटिलिडॉन तयार होण्यासाठी प्लांटचं जे एम्ब्रियो आहे तर त्याला कमी न्यूट्रिशन लागतं. बट डायकॉटमध्ये दोन क्वाटिलिडॉन एम्ब्रियो फॉर्म करतो आणि त्यानुसार त्याला न्यूट्रिशन पण खूप जास्त लागतं. म्हणजे दोघांच्या तुलनेमध्ये जो एम्ब्रियो आहे डायकॉटचा त्याला यामध्ये डेव्हलप होण्यासाठी किंवा त्याची ग्रोथ होण्यासाठी यामध्ये जास्त जी न्यूट्रिशन आहे किंवा त्याला इथे थोडंसं जास्त न्यूट्रिशन लागतं ॲज कम्पेअर टू मोनोकॉट. आणि त्यामुळे हे जे एंडोस्पर्म आहे आता याला न्यूट्रिशन कोण प्रोव्हाइड करतं, याला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतं ह्या एंडोस्पर्मिक सेल. मग ज्यावेळेस हे डायकॉटचा जो एम्ब्रियो आहे ज्यावेळेस जसजशी त्याची वाढ होते तसतसं हे न्यूट्रिशन युटिलाइज केलं जातं. आणि एक वेळ अशी येते की ज्यावेळेस ओव्हलचं कन्व्हर्जन सीडमध्ये होतं त्यावेळेस तिथला जो सगळा एंडोस्पर्म आहे तर तो इथे कंझ्युम केलेला असतो. कोण कंझ्युम करतं तर एम्ब्रियो त्याला पूर्णपणे कंझ्युम करतो. जनरली कोणता एम्ब्रियो कंझ्युम करतो तर डायकॉटचा एम्ब्रियो कंझ्युम करतो. का कंझ्युम करतो, कारण डायकॉटमध्ये दोन क्वाटिलिडॉन असतात आणि ॲज कम्पेअर टू मोनोकॉट त्याला जास्त न्यूट्रिशन लागतं. त्यामुळे यामध्ये शक्यतो ते यामध्ये कंझ्युम केलं जातं. सो ते जे सीड आहे डायकॉटचं सीड यामध्ये शक्यतो यामध्ये एंडोस्पर्म नसतो. का, कारण एम्ब्रियोची ज्यावेळेस ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होते त्यावेळेस पूर्ण जो एंडोस्पर्म आहे तो यामध्ये कंझ्युम केला जातो आणि म्हणून यामध्ये जास्तीत जास्त पर्सेंटेज असे आहे की त्यामध्ये एंडोस्पर्म नसतो. बट यामध्ये काही एक्सेप्शन आहे आणि त्यामध्ये एक्सेप्शन आहे कॅस्टर. हे कॅस्टर हे जे प्लांट आहे तर हे डायकॉट आहे बट त्याच्यामध्ये इथे एंडोस्पर्म पाहायला भेटतो. दिस इज द एक्सेप्शन, हे एक्सेप्शन आहे. बट मोस्ट जे अँजिओस्पर्मिक आहे किंवा जे डायकॉट आहे तर ते डायकॉटचे जे सेड आहे तर त्यांच्यामध्ये क्वाटिलिडॉन यामध्ये प्रेझेंट असल्यामुळे तिथे जे एंडोस्पर्म आहे तर तो आपल्याला दिसत नाही. म्हणजेच यामध्ये सांगायचं हे आहे की डायकॉट सीड हे नॉन एंडोस्पर्मिक असतात. जास्त पॉसिबिलिटी आहे की डायकॉट सीड हे नॉन एंडोस्पर्मिक असतात. नॉन एंडोस्पर्मिक म्हणजे त्यांच्या सीडमध्ये एंडोस्पर्म नसतो. का नसतो, कारण तो पूर्णपणे युटिलाइज केलेला असतो. अशा पद्धतीने इथे आपण पाहिलं डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो इन केस ऑफ डायकॉट. डायकॉटमध्ये एम्ब्रियोची कशी डेव्हलपमेंट होते ते आपण इथे फोकस केलं. सो इथे तुम्ही पाहू शकता व्ह्यू ऑफ दॅट सीड. दिस इज द रेड किडनी बीन. दिस इज द एक्झाम्पल ऑफ डायकॉट सीड. हे डायकॉट सीडचं एक्झाम्पल आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता मायक्रोपाईल ओपनिंग, त्यानंतर सीड कोट, लॅटरल व्ह्यू इथे मेन्शन केला आहे. दिस इज द पोर्शन ऑफ फिलम. त्याचबरोबर यामध्ये इथे तुम्ही पाहू शकता की ज्यावेळेस आपण सीड यामध्ये कट करून त्याला ओपन करतो एकदम केअरफुली जर आपण त्याला ओपन केलं तर त्यामध्ये ज्यावेळेस ते सीड यामध्ये त्याला प्ल्युमिल रॅडिकल ग्रो होतात त्यानुसार आपण जर त्याला इथे ओपन केलं तर त्यानुसार आपले इथे वेगवेगळे पार्ट्स दिसतात. दिस इज द कॉटिलिडॉन. हे दोन पार्ट यामध्ये कॉटिलिडॉन आहे. त्याचबरोबर यामध्ये जो लोअर साईडला किंवा सॉईलमध्ये जाणारा जो पार्ट आहे कुणाचा एम्ब्रियोचा दिस इज कॉल्ड ॲज द रॅडिकल. त्याला इथे रॅडिकल म्हणतात. रॅडिकलच्या वरती एक डेलिकेट असं कव्हर इथे तुम्ही बघू शकता. दिस इज द हायपोकॉटिल. दिस इज वी कॅन सी द इन एम्ब्रियोनल स्टेज. त्यानंतर इथे आहे वरचा पार्ट इपिकॉटिल. दिस इज द पार्ट ऑफ प्ल्युमिल जे आहे ज्याच्यापासून शूट ग्रो होणार आहे तिथे तुम्ही इपिकॉटिल यामध्ये पाहू शकता. अँड दिस इज द पॉइंट ऑफ द अटॅचमेंट ऑफ कॉटिलिडॉन. हे दोन्ही यामध्ये इथे अटॅच असतात. कॉटिलिडॉनला हे इथे अटॅच असतात. तुम्ही इथे पाहू शकता कॉटिलिडॉनला.
कॉटिलिडॉनला इथे ते अटॅच असतात आणि असं देखील आपण म्हणू शकतो की कॉटिलिडॉनला ज्या पॉईंटला कॉटिलिडॉनला हे प्ल्युमिल अटॅच असतं, दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज द इपिकॉटिल. ह्या कंडिशनमध्ये आपण असं म्हणू शकतो की जे प्ल्युमिल आहे ज्या पॉईंटला ते कॉटिलिडॉनला अटॅच आहे, दिस इज कॉल्ड ॲज द इपिकॉटिल. आणि असा पॉईंट की ज्या पॉईंट ॲक्सिसला किंवा अटॅचमेंटचा असा पॉईंट की जिथे रॅडिकल अटॅच आहे, तर त्याला इथे हायपोकॉटिल असं म्हणतात. हायपोकॉटिल आणि इपिकॉटिल, दिस इज द पार्ट ऑफ एम्ब्रियो. हे एम्ब्रियोचे यामध्ये पार्ट आहे. ॲक्च्युली कॉटिलिडॉन, त्याचबरोबर रॅडिकल, प्ल्युम्यूल, इपिकॉटिल, हायपोकॉटिल, ऑल दीज आर द पार्ट्स ऑफ एम्ब्रियो. अँड ऑल्सो द रूट कॅप, कॅलिप्ट्रा त्याला आपण म्हणतो, दिस इज ऑल्सो वन ऑफ द पार्ट ऑफ एम्ब्रियो. हे देखील यामध्ये एम्ब्रियोचे पार्ट आहे. अँड एम्ब्रियो दिस इज डेव्हलप फ्रॉम द झायगॉट. मग झायगॉट कसा फॉर्म होतो, तर यामध्ये फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट, मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र येऊन यामध्ये फॉर्म होतं एम्ब्रियो. आणि ह्या एम्ब्रियोचे यामध्ये पार्ट असतात. म्हणजेच झायगॉट सेलमध्ये जेवढे क्रोमोझोम असणारे तेवढेच क्रोमोझोम नंबर ह्या एम्ब्रियोमध्ये देखील यामध्ये असणारे. म्हणजेच हायपोकॉटिल, रॅडिकल, इपिकॉटिल, त्याचबरोबर प्ल्युम्यूल, त्याचबरोबर यामध्ये कॉटिलिडॉन, त्याचबरोबर यामध्ये रूट कॅप, या अशा सेल आहे की ज्यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये क्रोमोझोम कसे असणारे, इक्वल असणारे. किंवा जे झायगॉट सेलमध्ये झायगॉट कसा फॉर्म होतो, तर मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र येऊन यामध्ये झायगॉट फॉर्म होतो. आणि या झायगॉटमध्ये जे क्रोमोझोम नंबर असणारे तेच क्रोमोझोम नंबर ह्या सेलमध्ये देखील यामध्ये असणारे. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथे थांबतोय. आज आपण इथे फोकस केलं डेव्हलपमेंट ऑफ डायकॉट एम्ब्रियो. डायकॉट एम्ब्रियोची डेव्हलपमेंट आपण इथे पाहिली. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो इन केस ऑफ मोनोकॉट. मोनोकॉटमध्ये होणारी जी डेव्हलपमेंट आहे एम्ब्रियोची ती आपण इथे नेक्स्ट लेक्चरला इथे फोकस करणार आहोत. त्याचबरोबर आपण नंतर इथे फोकस करणार आहोत MCQs विच बेस्ड ऑन द एम्ब्रियो. सो थँक्यू सो मच. I hope you like the video and you understand all the topic. Thank you so much.